सोबत आहेत धनराज वंजारी, जे स्वतः माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी राहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ते स्वतः आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत, निमंत्रक आहेत, वकील आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. धनराज वंजारीजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. निवडणुकीच्या तोंडावरती असे IPS अधिकारी, IRS अधिकारी, IS अधिकारी यांच्या लगेच सेवा एकतर ते थांबवतात किंवा रिटायर झालेले असतात आणि राजकीय पक्षांना जॉईन होतात. पण समीर वानखेडेंचं नाव येणं किंवा संजय पांडेंचं नाव पण मला आठवतंय काँग्रेसच्या बाबतीत, ही नावं अशी चर्चेत येणं, त्यांना राजकीय पक्ष सुद्धा त्या नावांचा विचार करणं, याकडे तुम्ही कसं पाहता? प्रसन्ना, तू विचारलेला प्रश्न एवढा मार्मिक आहे की त्याचं उत्तरही तसंच अगदी तर्कशुद्ध द्यायला पाहिजे. आणि ते असं आहे की संजय पांडे आणि समीर वानखेडे हे दोन्हीही त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नावारूपाला आलेले पदाधिकारी आहेत. नावारूपाला आलेले अधिकारी म्हणजे असं की संजय पांडे हे मुंबईचे आयुक्त होऊन निवृत्त झाले. त्याच्या आधी त्यांच्यावरती बऱ्याचशा कारवाया झाल्या. त्यानंतर त्या सगळ्यातून ते निर्दोष सुटून परत आले. पण चर्मोद्योग घोटाळा जो आहे तो त्यांच्या नावाने ओळखला जातो आणि त्यातून जे काही प्रशासक पोलिसांना सहन करावं लागतं ते त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रोवर्शियल नाव संजय पांडे हे एक पोलीस खात्यातलं कॉन्ट्रोवर्शियल अधिकाऱ्याचं नाव आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं होऊ नये. तोच प्रकार समीर वानखेडेच्या बाबतीत झालेला आहे. आणि हे कॉन्ट्रोवर्शियल जेव्हा आपण म्हणतो तर ही कॉन्ट्रोवर्सी कुठे निर्माण होते? ही कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते राजकारण्यांमध्ये. कोण त्यावेळेचे राजकीय पक्ष होते, कोणाला त्यांचं काम हे कॉन्ट्रोवर्शियल वाटत होतं, कोणाच्या सोयीचं होतं, कोणाच्या गैरसोयीचं होतं, हा सगळा विचार केल्यानंतर हे अधिकारी त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये कॉन्ट्रोवर्शियल होते असं म्हणण्याला वाव आहे. आता या कॉन्ट्रोवर्सीला मनात धरून किंवा या कॉन्ट्रोवर्सीचा विचार करून जर त्यांनी राजकीय पक्ष जॉईन केला असेल किंवा मग त्या राजकीय पक्षांनी त्यांना इन्व्हिटेशन देऊन तिकीट जाहीर केली असेल, जसं की काँग्रेसनी संजय पांडेला तिकीट देऊ केलं आणि शिंदे सेनेनी समीर वानखेडेला तिकीट देऊ केलं किंवा यांनी त्यांच्याकडे जाऊन तिकीट मागितलं, जे काही असेल ते त्यांचा राजकारणामधला प्रवेश हा जर एका विशिष्ट पक्षाला धरून होत असेल तर इथे प्रश्न उपस्थित येतो की तुम्ही त्या पक्षाचा पदर धरून राजकारणात का येत आहात? त्याचे दोन उत्तर असू शकतात की तुमच्यावर जो अन्याय झाला, ज्या कुठल्या प्रति राजकीय पक्षांनी तुमच्यावर अन्याय केला त्याच्यावर तुम्हाला वचपा काढायचा आहे का, त्यासाठी तो उद्देश ठेवून तुम्ही येत आहे का? मी एलिगेशन म्हणून करत नाहीये, पण विचारतोय त्यांना निस्पृहपणे की खरंच राजकारणात येण्यासाठी तुमच्या मनात अशी काहीतरी भावना, संकल्पना किंवा विचार आलेला आहे का? तो जर आला नसेल आणि निकोप राजकारण करून राजकारणामधली जी आता एक प्रकारची राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्यामुळं जे काही एक कुप्रवृत्त राजकारण म्हणजे ते दुःशासन, प्रशासनाजागी हे दुःशासन चाललेलं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी, त्या एका निस्पृह निकोप उद्देशाने जर तुम्ही राजकारणात येत असाल तर मी तर म्हणेल ते तुमचं स्वागतच आहे. कारण तसंही एक भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून कुठला राजकीय पक्ष घ्यावा, कधी राजकारणात यावं, कधी राजकारणातून निवृत्त यावं, कुठल्या राजकीय पक्षाच्या दावणीला आपण बांधलं जावं, कोणाची सैद्धांतिक भूमिका आपण मानावी, हे तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, ते तुम्ही मानलं. पण जेव्हा तुमची कारकीर्द ही वादग्रस्त ठरते तेव्हा त्या वादग्रस्तते भोवतीची जी वलय आहे त्या वलयातून मला वाटतं हा प्रश्न निर्माण झालाय की संजय पांडे हे काँग्रेसच्या तिकिटावर MLA ची निवडणूक लढणार आहे आणि समीर वानखेडे हे धारावीतून शिंदे सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढणार आहे. तर हे सगळं कशापायी असा जो एक प्रश्न सर्वसाधारण जनतेच्या मनात निर्माण होतो. मला वाटतं माझ्या उत्तरानंतर त्यांना त्यांचं काय त्यांना म्हणायचं आहे किंवा काय त्यांच्या मनात आहे ते बाहेर येईल. कधीतरी या दोन्ही अधिकाऱ्यांनी, ज्यांनी आता राजकारणात प्रवेश केलेला आहे, त्या अधिकाऱ्यांनी आपल्या पब्लिक स्पीच मध्ये याचा उलगडा करावा
याबद्दल स्पष्टता निर्माण करावी आणि जर अशा प्रकारचे कोणी प्रश्न त्यांना विचारले तर त्याची मात्र अगदी तर्कशुद्ध सैद्धांतिक उत्तरं त्यांनी द्यावी असं मला वाटतं. त्याशिवाय जाता जाता एक एवढं सांगेल की अशी कुठली आयडिओलॉजी आहे किंवा तुमची ओरिजिनल आयडिओलॉजी काय आहे, तुम्ही कुठल्या प्रकारची माणसं आहात आणि तुम्हाला कुठल्या पक्षाची सैद्धांतिक भूमिका, आयडिओलॉग किंवा आयडिओलॉजिकल भूमिका पसंत आहे, ह्या बद्दलही त्यांनी जनतेला सांगितलेलं बरं होईल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. धन्यवाद. बोलताना त्यासाठी आपल्यासोबत होते धनराज वंजारी.